म्हणतात ना, आनंद हा गगनातही सामावत नाही. तर तसंच इथे काही माझ्या लेकीसोबत झालं होतं. तिचा आनंद हा गगनातच चालला होता. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी सुषमा यू. तर मी सुषमा. आज आम्ही लेकीची सुट्टी पडली म्हणून चाललो होतो आर-सिटी मॉलमधून. आपल्याला काम काय असतं ना, आर-सिटी जवळ असल्यामुळे आम्ही नेहमी आर-सिटीत जातात. तर तुम्ही म्हणाल, नेहमी काय आर-सिटीमध्ये जाता? तर त्याचं कारण असं आहे, की विक्रोळीपासून आम्हाला आर-सिटी खूप जवळ आहे. म्हणून आम्ही नेहमी इथे जातो. आणि इथे लेकीला खूप मज्जा वाटते बरं का. तर आज आम्ही खास कारणासाठी आर-सिटी मॉलला चाललोय. तर हा बाहेरूनच बघितलेला आर-सिटी मॉलचा नजारा. तर आतमध्ये शिरल्या-शिरल्या लेक अशी धावतच चालली बरं का. आजकालच्या मुलांना मॉल म्हणजे एक खेळणंच वाटू लागलंय. उठा-सुटा की मॉलमध्ये जा. तर माझ्या लेकीला सुद्धा आता मॉलची सवय झाली. तिला फिरणं म्हटलं की हा मॉल किंवा एखादं गार्डन हे 2च गोष्टी तिच्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर आज आम्ही ज्या खास कारणासाठी चाललोय त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेल. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पुढे बघतच राहा. तर मंडळी, रिसेंटलीच आपल्या चॅनलचे 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. असेच पुढे साथ द्या, हीच आमची इच्छा आहे. तर हे 1K सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट करायला नशीब लागतं. नशीब नाही तर कष्टसुद्धा लागतं बरं का. माणूस उगाचच 1K सबस्क्रायबर पूर्ण कंप्लीट करत नाही. तर त्यामागे सुद्धा कष्ट होतंच आणि तुम्हीच अशी सुंदर ऑडियन्स माझ्याबरोबर जोडलेली आहे. त्यामुळे मला तर आता काही टेन्शन नाही. पण अशी साथ द्या आणि आमच्या व्हिडिओवर प्रेमसुद्धा करा. तर आम्ही लिफ्टमध्ये चढून वरती गेलो. लेकीने लगेच हाताची घडी आणि वेडं-वाकडं करून दाखवायला सुरुवात केलं. तिला भारीच मज्जा येत होती. तर हा जो टाईम झोन आहे तिथेच आम्हाला जायचं होतं. हो. तुम्ही म्हणाल, की नेहमी तर टाईम झोनमध्येच जाता. पण आज हे खास कारण असं आहे, की आज आम्ही टाईम झोनमध्ये फक्त बघण्यासाठी नाही, तर खेळण्यासाठी जाणार आहे. हो, लेकीला आम्ही इकडचे गेम्स खेळायला देणार आहोत. टाईम झोनमध्ये शिरलं, की लेकीची हवाच हवा असते बरं का. तिला कुठला गेम खेळायचा याचं नॉलेज तर नाहीये, पण प्रत्येक गेम ती चेक करत असते आणि बघायचे सुद्धा असतं तिला बरं का. मोस्ट ऑफ चॉकलेटचे गेम तिला खूप आवडतात. जिथे एंटर केल्या-केल्या लेकीने लगेच कोणता गेम खेळायचा हे ठरवायला सुरुवात केली. आमच्या वेळी अजिबात असले गेम नव्हते. सरळ पकडापकडी, विषामृत किंवा फिजिकल खेळ जास्त होते किंवा उन्हाळी सुट्टी लागली की आमच्याकडे सापशिडी, चल्लसाट किंवा कॅरम बोर्ड असे खेळ असायचे. पण आजकालच्या मुलांना मॉलमधले जे गेम्स आहेत तेच भारी आवडतात बरं का. तर हा आहे टाईम झोनमधला व्ह्यू जो मी कॅप्चर केला आहे. तर इकडे सगळी लाईटच लाईट आहे आणि वातावरण सुद्धा फ्रेश वाटतं. नंतर आम्ही इथे तिकीट काढलं आणि लेकीने लगेच या गेमचा ताबा घेतला आणि इकडे पटकन एक राक्षस शूट करून टाकले. पण ती एका जागेवर टिकतच नव्हती. तिला कोणता गेम पटापट खेळायचा आणि दुसऱ्या गेमवर कधी जायचं याच्याकडे तिचं लक्ष जास्त होतं. तर आज ट्युसडेला आम्ही इकडे येण्याचं कारण असं, की ट्युसडेला इथे प्रत्येक गेमवर हाफ प्राईज असते. म्हणजे एक गेम जर आपण खेळलो, तर तीच त्याची हाफ प्राईज ट्युसडेला ऑफर असते. हाफ प्राईजमध्ये आपण तो गेम खेळू शकतो. इकडे हा गेम खेळायला तिला आम्ही कार्ड स्वॅप केलं, पण तिला हा गेम खेळायचाच नव्हता. शेवटी डॅडीने हा गेम कंप्लीट केला. नंतर मी तिला हा पाण्याचा गेम खेळायला घेतला. इथे तिला फार मज्जा वाटत होती. तर ह्या गेममध्ये जे बंदुकीमधून पाणी येत होतं, ते तिला खेळायचं होतं. तर इथे पाण्याने सगळे राक्षस मारायचे होते. तर हा गेम तिला खूप आवडला आणि ती आवडीने खेळत होती. तर मंडळी 1K सबस्क्रायबर तर कंप्लीट झालेत, पण अजून वॉच टाईम कंप्लीट नाही झाला. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि जर त्याच्यामध्ये काही चेंजेस हवे असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. म्हणजे मी आणखी नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करेन. तर माझी लेक एका जागी बसतच नव्हती. तिला कोणता गेम कधी खेळायचा आणि कुठला खेळायचा याकडे तिचं लक्ष होतं. नंतर लेकीने या गेमचा ताबा घेतला. पण हा 3D गेम असल्यामुळे याच्यामध्ये कार्ड काय स्वॅप केलं नाही आणि नंतर तिला असंच बसवून दिलं. कारण तिथल्या एका कोऑर्डिनेटरने आम्हाला हा 3D गेम आहे असं सांगितलं. तर इथे हा गेम खेळताना बेल्ट वगैरे बांधावा लागतो. तर लेकीला आम्ही असंच बसवलं आणि ड्राईव्ह करायला लावला. तर तिला नेमकं कळतच नव्हतं की इथे कार्डसुद्धा स्वॅप करायला लागतो. नंतर तिला जेव्हा कळलं, तेव्हा आमची तर तारांबळच उडाली. मग ती प्रत्येक गेममध्ये कार्ड मागत होती बरं का. इकडचा गेम खेळून झाल्यावर लेकीचं लक्ष आता किंडर जॉयमध्ये होते. डॅडी तिला गेम कसा खेळायचा हे तर शिकवतच होते, पण तिचं लक्ष एका जागी लागतच नव्हतं. नंतर तिचं लक्ष फक्त किंडर जॉयच्या गेमकडे होतं. मग ती धावतच किंडर जॉयकडे 1000 वेळा जात होती आणि तिथे बेस करत होती.
पण हा गेम सुद्धा नाजूकच आहे. त्या किंडर जॉय एवढे बघून तर भारी वाटत होतं, पण हा किंडर जॉय फक्त एकालाच किंवा नशिबवानालाच मिळतो बरं. तर मंडळी, आता व्हॅकेशन सुरू झाले आणि लेकीला प्रत्येक संडेला किंवा आठवड्यातून 2दा तरी इथे यावंच लागेल बरं का. कारण तिला कुठे जायचं प्लॅन आहे विचारल्यावर फक्त RCT माउंट आणि टाइम झोनच असतं. तर नंतर लेकीने हा गेम खेळायला घेतला. इथे दुश्मनला उडवायचं होतं आणि ते खेळत असताना तिला भारी मजा येते. कारण इकडे बंदुकीने या दुश्मनला उडवायचं होतं. तर नंतर लेकीने मजाक केली. मग आम्ही ते ना खाली आलं ना पकडतात त्याला, पण पकडायचं. ह्याला विचार एक्सक्यूज मी. कोऑर्डिनेटरला विचारलं कसं खेळायचं. कार्ड बघू स्वॅप कर. नेमका आमच्याकडे आग असतात. नंतर लेकीला कार लेकीला कारसाठी बसचा पास लेकीच्या हातात देऊन ते इथलं स्वॅप करायचं कार्ड आहे असं सांगतो. तिला मीच काढलं, कारण लेकीला प्रत्येक वेळा ते कार्डच काढलं. तर ती कशी दुधावत बसली. हा घोडा सुद्धा त्याने स्वार केला. हा घोडा नीरस होता, पण काही कारणाने हा बंद काही दिसत नव्हतं. नंतर मी लेकीला या गाडीमध्ये बसवलं. तर गाडीमध्ये बसवायच्या आधी लेकीने आजूबाजूचे गेम सुद्धा पालथे घातले. तर इथे बरीच गर्दी होती आणि इकडे लोक फोटोशूट सुद्धा करत होती, कारण लाईट सुद्धा खूप छान होती. खरं तर RCTला गेल्यावर 2-3 तास तर आरामात जातात. आपला वेळ कधी जातो आणि किती कोणत्या गोष्टीवर कधी जातो हे कळतच नाही बरं का. आणि इकडची लाईट सुद्धा पॉझिटिव्ह वाईब देते, म्हणून इकडे जाणं सहसा आम्हाला फार आवडतं. गाडीमध्ये बसायचं. खिडकीतून तर इकडे मी मी गाडी चालव. तिथं असं केलं ना की तर या सुद्धा मला मजा वाटेल. अरे गाडी चालव. ते लाईट सुद्धा गाडीचं नाव आणि म्युझिक सुद्धा चालतं आणि गाडी सुद्धा नंतर लेकीने पुन्हा एकदा हा पाण्याचा गेम खेळला, कारण हा गेमच तुला फारच सगळ्यात आवडला होता. तर लेकीने त्यावेळी माझ्यासोबत बसून एकदा खेळला आणि नंतर ती डॅडीसोबत बसून खेळला. तर हा गेममध्ये आम्हाला बरेचसे पॉईंट मिळाले बरं का. तर त्या पॉईंटसाठी आम्हाला पुढे कोणता रिवॉर्ड मिळाला तो पुढे कळेलच. तर मुलांसोबत असे गेम्स खेळून खूप भारी वाटतं ना. आमच्या घरात सुद्धा ह्या लहान मुलाबरोबर आम्ही बरेचसे गेम खेळतो. स्पेशली मी सुद्धा माझ्या लेकीसोबत बरेचसे गेम खेळते. त्यातच खरी मज्जा आहे ना. आणि लेकीला परीक्षा संपल्यावर आम्ही ते टाइम झोनमध्ये खेळायला नेऊ असं प्रॉमिस केलं होतं. ते प्रॉमिस आम्ही निभवलं आणि लेकीला बरोबर परीक्षा संपल्या इकडे घेऊन आली. तर या खेळामध्ये ती भारीच रमली होती, कारण या खेळामध्ये पाण्याचा गेम सो होता. नंतर लेकीने बरेचसे गेम चेक केले, बघितले आणि आम्ही पुढे निघाले. तर आम्हाला रिवॉर्ड इथून चॉकलेट्स मिळाले. त्या पॉइंट्स बरोबर आम्हाला इथे चॉकलेट सुद्धा मिळाले. नंतर थोडंसं दमल्यासारखं झाल्यावर आम्ही थोडं बाहेर पडलं. तरी लेकीला काय घरी यायचंच नव्हतं. लेक ते कार्ड घेऊन सगळीकडे स्वॅप करत होतं. थोडंसं मज्जा सुद्धा वाटत होती. नंतर खेळून झाल्यावर मॉल आता बंद होईल असं सांगून लेकीला बाहेर आणलं आणि पुढे एवढे सारे चॉकलेट्स घेऊन आम्ही घराच्या दिशेने निघालो. तर लेकीने मॅकडॉनल्डमध्ये जाऊन फ्रेंच फ्राईज खाऊया अशी आठवण नक्कीच केली. मग काय फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी मॅकडॉनल्डमध्ये जावंच लागलं. मग अशी ऑर्डर घेईपर्यंत लेक तिथेच लुडबुड करत होती. ऑर्डर आल्यानंतर लेकीने मस्त फ्रेंच फ्राईज खाल्ले. तर आजच्यासाठी एवढंच. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. बाय.